हॅलो नमस्कार मित्र हो, मी संतोष पागी, वरखंडा तालुका डहाणू, जिल्हा पालघर. जमिनीतील पाणी शोधक मित्रांनो, बरेच काही दिवस गेले, 4-5 दिवस गेले, मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही. काही कारणास्तव काही कामं निघाल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. तर मित्रांनो, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की पाण्याचा पॉईंट शोधत असताना बाहेरील काही संकेत मी तुम्हाला दाखवलेले होते. विशेषतः झाडं, विशिष्ट प्रकारची मुंग्यांचं वारूळ, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. किंवा झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात, याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याचप्रमाणे काही विशिष्ट प्रकारच्या छोट्या मोठ्या अशा वनस्पती असतात जमिनीवर उगवलेल्या, आणि ह्या वनस्पती कुठे उगवत नाहीत, तर साधारणत जिथे पाण्याचा पॉईंट असतो, जमिनीमध्ये जिथे पाणी असते, त्या पाण्याचा वाफारा निघत असतो. जमीन मोकळी असते, विशेषतः मुरमाची जमीन असते, अशा ठिकाणी होऊन जमिनीतील पाण्याची वाफ होऊन ती बाहेर पडत असते आणि जमिनीवर थंडावा निर्माण होत असतो. अशा ठिकाणी काही वनस्पती ह्या उगवत असतात, किंवा थंडीच्या दिवसामध्ये ह्या वाफाऱ्यामुळे तिथे ऊब निर्माण होत असते. अशा ठिकाणी काही वनस्पती ह्या उगवत असतात, त्या आपण बघणार आहोत. आणि त्याच्यावरून देखील पाण्याचा पॉईंट आपल्याला शोधता येतो, निश्चित करता येतो. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा दुर्वा आहे. हा दिसत असेल तुम्हाला, हा दुर्वा आहे. दुर्वा म्हणजे आपण दोडा सांगतो. हे दोडा देखील पाणी असण्याचा, पाण्याचा पॉईंट असण्याचा एक संकेत आहे. हा विशिष्ट ठिकाणी जिथे पाण्याचा अंश असेल अशा ठिकाणी हा दुर्वा उगवत असतो, कुठे पण उगवत नाही. आणि म्हणून हमखास इकडे पाण्याचा पॉईंट असण्याची दाट शक्यता आहे. शक्यता म्हणजे असणारच. तर आपण बघूया या जागेमध्ये पाण्याचा पॉईंट आहे की नाही. हा एल रोड मी हातामध्ये घेतलेला आहे, बघूया. हे बघा, सरळ राहिलेला आहे, सरळ राहिलेला आहे. हे एकदम लूज पकडलेला आहे, असा खाली पडत नाही. म्हणजे याचा अर्थ या दुर्व्याच्या ठिकाणी, हा जो दुर्वा आहे या ठिकाणी पाण्याचा पॉईंट आहे. बघा, दाखवतो. हा हा इथे पाण्याचा पॉईंट आहे, हे बघा. इथे पाण्याचा पॉईंट आहे, इथे. आता ही इथे पाय ठेवून जर मी हा एल रोड असा हातात घेतला तर तो फिरतो. फिरतो म्हणजे इथून प्रवाह हा वाहत जातो, हा इकडे वाहत जातो. ते झाड आहे ना, सगळे ते झाड आहे, तिकडे वाहत जातो. पुन्हा तिथून हे पाणी रिटर्न होते म्हणून इकडे आलेलं आहे. रिटर्न होऊन ते त्या ठिकाणी जाते आणि पुन्हा या ह्या पॉईंटजवळ ना मिळतो. दुसरा, इथून ते पाणी वाहत जाते, पुन्हा हा फिरतो म्हणजे वाहत जातो तिथून आल्यानंतर, आणि इकडे जातो. पुन्हा तिथनं रिटर्न हे पाणी होते. अजून पुन्हा इथून प्रवाह पुन्हा इथून तिथे जाते. बघा, इथे आता दाखवते, इथे सुद्धा विशिष्ट प्रकारचं गवत तुम्हाला दिसत असेल. ह्याला आपण बोरूचं गवत म्हणतो. ज्वारीसारखं असतं, ज्वारीसारखा बोरू असतो. याचा लोक कूड भरत असतात, कूड भरण्यासाठी वापरतात. जसं ज्वारीचे जे कडबी असतात त्याच्यापासून कूड भरतात, तसं हा बोरू आहे. या ठिकाणी सुद्धा पाण्याचा पॉईंट आहे. मी पाय ठेवतो, पाय ठेवल्यानंतर ते फिरणार. हा बघा, एल रोड फिरतो.
याचा अर्थ इथे जो देखील पाण्याचा पॉईंट आहे आणि हे पाणी असं हे हा हालतो म्हणजे इथून हा प्रवाह येतो. प्रवाह इथे येत आहे, मोठा प्रवाह आहे बघा, किती मस्त जोरदार हालत आहे. इथे प्रवाह येत आहे, मोठा प्रवाह आहे पाण्याचा आणि हा मग त्या साईडला जातो. ते फणसाचं झाड आहे ना आणि ती वेल दिसते बघा, त्या वेलीजवळ हा प्रवाह जात आहे. बघूया, आपण जाऊया. वेलीजवळ जात आहे. ही वेल बघा, ही वेल जमिनीकडे झुकलेली दिसते तुम्हाला ना, जमिनीकडे झुकलेलं आहे. म्हणजे इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाहेरील जे पॉईंट असतात झाडाच्या फांद्या किंवा वेलीची वेल झुकलेली असते, इथे पाण्याचा पॉईंट आहे. इथे मी पाय ठेवतो आणि इथे पण तुम्हाला गवत दिसत असेल, हे गवत आहे, हे हा दुर्वा आहे, हे इथे पण आहे. आता इथे मी पाय ठेवतो, हे बघा हालचाल करते आणि फिरतो. फिरतो म्हणजे इथून इथून पुन्हा प्रवाह वाहत जात आहे त्या ठिकाणी. इथे पण जाऊया आपण. सरळ राहिलेले आहे म्हणजे हा पाण्याचा प्रवाह चालू आहे. इथे आहे हा पॉईंट आणि हे बघा मोठं झाड आहे, टिटूचं झाड आहे. हे टिटूचं झाड फार मोठं औषधी असं हे झाड आहे. कावीळसाठी याची साल वापरतात. हे जुनं झाड आहे. इथे आंब्याची झाडं आहेत, मोहूची झाडं आहेत, मोहूचं झाड आहे, वेल आहे, वेगवेगळ्या प्रकारची ती मोठी वेल आहे. लाजऱ्याचं झाड आहे, खजोरी आहे, खजोरी आहे, आपट्याचं झाड आहे, ही वेल वाढलेली आहे. हे आठवणीचं झाड आहे छोटंसं. म्हणजे या झाडावरून देखील आपल्याला समजतं की विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारची झाडं उगवलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पाण्याचा पॉईंट आणि तिथे पाणी भरपूर मिळू शकतो. मी इथे पाय ठेवल्यानंतर बघा हा रोड फिरतो. तर अशा प्रकारे लहान मोठ्या ज्या वनस्पती असतात, झाडं असतात किंवा गवत असतं, दुर्वा असतो, ह्याच्यावरून देखील आपल्याला पाण्याचा पॉईंट काढता येतो. हे बाहेरील संकेत आहेत. मित्रांनो, जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही, परंतु एल रोडच्या या गुरुत्वाकर्षणामुळे पाणी हे एल रोडला, लोखंडाला किंवा कोपरच्या रोडला आकर्षण घेत असतं. त्याद्वारे आपण पाण्याचा पॉईंट हा शोधत असतो. त्याचप्रमाणे बाहेरील झाडांच्याद्वारे देखील आपण बाहेरील संकेत म्हणून पाण्याचा पॉईंट निश्चित करत असतो. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.